नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेनवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 30 ऑगस्ट 2024 वार शुक्रवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज आपल्याला शेतमालाच्या दरामध्ये भाजीपाला विभागामध्ये आपल्याला काय परिस्थिती पाहायला मिळते हे आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। तर आपल्यासोबत आज शेतकरी आहेत, सासवड पुरंदर तालुक्यामधून आलेले आहेत। तर यांना जो आज मेथीसाठी दर पाहायला मिळतोय तर उच्चांकी दर पाहायला मिळतोय। त्याचबरोबर भरपूर ठिकाणी शेतीचे त्याचबरोबर भाजीपाल्यांचे नुकसान झालेले आहे, हे आपण त्यांना सविस्तर विचारणार आहोत। आपलं पूर्ण नाव सांगा। मुळीक रवींद्र अशोक राहणार सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे। पाऊस तरी भरपूर पाऊस झाल्यामुळे आमचे इकडे माल गेलेले आणि निचराची जमीन असल्यामुळं माल राहिलेले आणि कोथिंबीरींचे माल सडून गेलेले। तर एक ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला दर पण चांगला आज पाहायला मिळतो कोथिंबीर किंवा तर मेथीसाठी। असल्यामुळं माल बी थोडंसं हे झाल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यामुळं आणि माल पूर्ण गेले। पूर्ण नुकसान झालं, बाजार भाव भरपूर टिकून राहिलेत आता टिकून राहिले। तर आज आपल्याला 20 ते 25 रुपये मेथीसाठी दर पाहायला मिळालेला आहे। तर दरामध्ये चांगली तेजी आहे। त्याचबरोबर जे यांना जो दर आज पाहायला मिळतो तो चांगल्या प्रकारे पाहायला मिळतो। तर आज आपण मार्केटमध्ये पाहणार आहोत की बाकी भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला आहे का। भाजीपाल्यांचं दर कराल्यामुळं आणि शेतीमाल भरपूर गेलं त्यामुळं आता माल कठीण हां आणि मिळायला बी कठीण माल। अजून जर पाऊस झाला तर काहीच राहणार नाही, तर अजून दर वाढण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। हो। तर या ठिकाणी आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये मोठी तेजी पाहायला मिळते। आज कोथिंबीरचे दर झाले आज 48 रुपये झाले, मेथीचे दर झाले आज 26 रुपये, 30 रुपये आणि कोथिंबीरचे दर 40 ते 48 रुपये कोथिंबीरचे दर हे झाले। आता पावसामुळं दर वाढले आणि मालाची क्वालिटी खराबी झाली। तर पाहू शकता की शेतकऱ्याचं मत आहे की एक ठिकाणी शेतमालाला चांगल्या प्रकारे भाव मिळत आहे, परंतु नुकसानही मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे थोडंसं सध्याची परिस्थिती जर पाहिलं तर पाऊस कायमस्वरूपी आपल्याला पाहायला मिळतो। 1.5 ते 2 महिन्यापासून पावसाच्या सरी जे आहे ते 2 ते 3 दिवसामध्ये पुन्हा पावसाचे आगमन पाहायला मिळते। तर चला तर पाहू की आज मार्केटमध्ये आपल्याला बाकी भाजीपाल्यांसाठी काय दर पाहायला मिळते। टोमॅटोची क्वालिटी पाहायला मिळते तर 1 नंबर टॉप क्वालिटीच्या टोमॅटोसाठी 15 ते 16 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर दरामध्ये स्थिरता 2 ते 3 दिवसापासून पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये 6 ते 7 रुपयापासून टोमॅटोसाठी दर पाहायला मिळतात। गाजरची क्वालिटी पाहायला मिळते तर गाजरसाठी कमीत कमी 18 ते 25 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर दरामध्ये स्थिरता पाहायला मिळते। पापडाची क्वालिटी पाहायला मिळते तर पापडासाठी आज दर जे आहे ते कमीत कमी 25 ते 30 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दरामध्ये आज थोडंसं बदल पाहायला मिळते। वालगेवड्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये वालगेवडा पाहायला मिळते तर दर जे आहे ते कमीत कमी साधारणतः चांगल्या क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 20 रुपयापासून दर पाहायला मिळते। भुईमुग शेंगाची क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी 50 ते 55 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। शेवग्या शेंगाची क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी 40 ते 50 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। आवक ही आपल्याला भरपूर पाहायला मिळते। त्याचबरोबर दर बरेच दिवसापासून पाहायला मिळतात। शिमला मिरचीची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 25 रुपयापर्यंत शिमला मिरचीसाठी दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपयापासून दर पाहायला मिळते। तर आवक ही आपल्याला भरपूर आहे। त्याचबरोबर दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात। काकडीची क्वालिटी पाहू शकता। 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये काकडी पाहायला मिळते तर साधारणतः दर जे आहे ते 20 ते 25 रुपयापर्यंत काकडीसाठी दर पाहायला मिळतात। आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठी तेजी काकडीसाठी झालेली पाहायला मिळते। तर बादल्या मालासाठी साधारणतः दर जे आहे ते 15 रुपयापासून बादल्या मालासाठी दर पाहायला मिळतात। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये तेजी पाहायला मिळते। तर हिरव्या काकडीसाठी देखील दर जे आहे ते आपल्याला 20 ते 28 रुपयापर्यंत हिरव्या काकडीसाठी देखील दर पाहायला मिळतात। बीन्सची क्वालिटी पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार बीन्ससाठी आज दरामध्ये थोडीशी तेजी पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकतात। चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी 40 ते 50 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार आवक ही आपल्याला पाहायला मिळते। तर दर जे आहे ते आपल्याला बीन्ससाठी तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात।
वाटाण्याची क्वालिटी पाहायला मिळते, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी 80 ते 90 रुपयापर्यंत वाटाण्यासाठी दर पाहायला मिळतात. क्वालिटीबरोबर आवक ही आपल्याला चांगली पाहायला मिळते. त्याचबरोबर वाटाण्याचे दर आपल्याला टिकून असलेले पाहायला मिळतात. पावट्याची मोठ्यापणावरती आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर पावट्यासाठी दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये दरामध्ये तेजी पाहायला मिळते. तर 35 ते 40 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीच्या पावट्यासाठी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 30 रुपयापासून दर पाहायला मिळतात. डांगरची क्वालिटी पाहू शकता, एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये डांगर पाहायला मिळते. तर साईजनुसार त्याचबरोबर क्वालिटीनुसार दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 10 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये 4 ते 5 रुपयापासून दर पाहायला मिळतात. तर चक्री काशीफळ भोपळ्यासाठी साधारणतः दर जे आहे ते कमीत कमी साधारणतः 10 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 16 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये चक्री भोपळ्यासाठी पाहायला मिळते. पुणेरी गवारची क्वालिटी पाहू शकता. तर त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या पुणेरी गवारसाठी 40 ते 60 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर क्वालिटीबरोबर आवक ही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये आज थोडीशी तेजी पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 रुपयापासून दर पाहायला मिळते. वांग्याची क्वालिटी पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार दर जे आहे वांग्यासाठी 25 ते 30 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीच्या वांग्यासाठी दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 ते 20 रुपयापासून दर पाहायला मिळतात. चमेली वांग्याची क्वालिटी पाहायला मिळते. तर चमेली वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते कमीत कमी 18 रुपयापासून ते जास्तीत जास्त एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. क्वालिटीबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. कारल्याची क्वालिटी पाहू शकतो. तर कारल्यासाठी एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 15 ते 20 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर आवक ही आपल्याला भरपूर आहे. त्याचबरोबर दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात. काळ्या भारताची वांग्याची क्वालिटी एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 15 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये 7 ते 8 रुपयापासून दर पाहायला मिळतात. क्वालिटीबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते. आज आपल्याला कोबीसाठी मोठ्या प्रमाणावरती आवक झालेली पाहायला मिळते. तर त्याचबरोबर दरामध्ये मोठी घसरण कोबीसाठी झालेली पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कोबी पाहायला मिळते. तर त्याचबरोबर दर जे आहे ते कमीत कमी 5 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 7 रुपयापर्यंत कोबीसाठी दर पाहायला मिळते. फ्लावरची क्वालिटी पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये फ्लावर पाहायला मिळते. तर दर जे आहे ते कमीत कमी 20 रुपयापासून ते 25 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीसाठी दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून दर पाहायला मिळतात. दुधी भोपळ्याची क्वालिटी पाहू शकतो. तर चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळा त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये पण पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत जास्तीत जास्त एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये आपल्याला दुधी भोपळ्यासाठी 15 ते 16 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. आवकही भरपूर आहे. त्याचबरोबर दरामध्ये थोडंसं बदल पाहायला मिळते. मुळ्याची क्वालिटी पाहू शकतो. तर थोडंसं कमी क्वालिटीमध्ये मुळा पाहायला मिळते. तर साधारणतः 7 ते 10 रुपयापर्यंत या मुळ्यासाठी दर पाहायला मिळते. आल्याची क्वालिटी पाहू शकतो. एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी आज 70 ते 75 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर आल्याच्या दरामध्ये थोडंसं कमी जास्त होताना पाहायला मिळतात. आवक आहे. त्याचबरोबर क्वालिटीनुसार दर जे आहेत एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 70 ते 75 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर मिडियम कवळ्या आल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापासून ते 30 रुपयापर्यंत कवळ्या आल्यासाठी दर पाहायला मिळतात. क्वालिटी पाहू शकता. तर मिडियम क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 50 ते 65 रुपयापर्यंत मिडियम क्वालिटीच्या आल्यासाठी दर पाहायला मिळते. तर आवकही भरपूर आहे. त्याचबरोबर आल्याच्या दरामध्ये थोडीसं कमी जास्त होताना पाहायला मिळतात. कांदापातची क्वालिटी पाहू शकता. तर पावसामुळे पिवळे पडलेली कांदापात पाहायला मिळते. तर साधारणतः 5 ते 7 रुपयापर्यंत उच्चांकित दर कांदापातसाठी पाहायला मिळते. आवक भरपूर आहे. त्याचबरोबर पावसामुळे थोडंसं पिवळसरपणा पातीमध्ये आलेलं पाहायला मिळते. तर आवक वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण कांदापातसाठी पाहायला मिळते. पोपटी हिरव्या मिरचीची क्वालिटी पाहू शकता. तर हिरव्या मिरचीसाठी पोपटी मिरचीला आज साधारणतः 15 ते 25 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटी बरोबर आवक ही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये स्थिरता पाहायला मिळते. त्याचबरोबर हिरव्या मिरचीची मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते. तर काळ्या पाटीच्या हिरव्या मिरचीसाठी साधारणतः हलक्या क्वालिटीमध्ये हिरव्या मिरचीसाठी कमीत कमी 15 रुपये किलोपासून दर पाहायला मिळते. आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळते. तर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये हिरव्या मिरचीसाठी आज 35 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आज हिरव्या मिरचीसाठी पाहायला मिळते.
तर क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची पाहायला मिळते. तर उच्चांकी दर जे आहे ते 35 रुपयापर्यंत आज आपल्याला पाहायला मिळते. ते तर लोकल मिरचीला साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर बाहेरच्या राज्यातून आलेले मिरचीसाठी उच्चांकी दर 35 रुपयापर्यंत पाहायला मिळते. आवक भरपूर झाल्यामुळे दर जे आहे ते आपल्याला घसरलेले आज पाहायला मिळतात.